सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? हा बघा घरासमोरचा ऊस. तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये हा हिरवागार ऊस घरासमोरचा पाहिलेला होता आणि आता ऊसतोड आल्यामुळं हा ऊस जाण्याच्या अवस्थेत आहे आणि त्यामुळं हा सगळा ऊस तोडला जात आहे. या ऊसाला जवळजवळ 15 ते 20 हे मजूर तोडीसाठी आलेले आहेत आणि उन्हातान्हात कशाचीही तमा न करता यांनी ऊस इथला तोडलेला आहे. आणि बघा त्यांचं तुम्हाला कष्ट इथं जाणवतंय आणि किती धोक्याचं सुद्धा हे काम आहे. जीव धोक्यात घालून ते या ऊसतोडीचं काम करत आहेत आणि या मोळ्यासुद्धा उचलणं खरं तर खूपच अवघड आहे आणि त्या अगदी सहज उचलून ट्रॅक्टरमध्ये हे मजूर भरत आहेत. ऊसतोड मजुरांना पिण्यासाठी पाणी हवं होतं म्हणून ते पाणी देण्यासाठी मी शेतात गेले आणि अगदी जवळून मी त्यांचं जीवन पाहिलं की ते कसे कष्ट करतात. जवळजवळ 2 ते 3 तास हे ट्रॉली भरायचं काम चालू होतं ऊसाची. आणि हे बघा किती भरगच्च असा या ट्रॉलीमध्ये त्यांनी ऊस भरलेला आहे आणि आता ते ऊस घेऊन म्हणजे तो ड्रायव्हर कारखान्याकडे चाललेला आहे आणि जे मजूर आहेत ते आता ह्या शेतातला ऊस संपलेला आहे, मग दुसऱ्या शेतामध्ये ऊस तोडण्यासाठी जाणार आहेत. आणि अजून ऊस ट्रॉलीमध्ये भरून न्यायचा राहिलेला आहे, तो त्यांनी शेतामध्ये ठेवला आहे. ते काम करत करतच ज्यावेळेला ट्रॉली परत येईल त्यावेळेला ते भरून द्यायचं काम करण्यासाठी परत इथे येतात. ऊस गेल्यानंतर त्याचा जो पाला राहिलेला होता तो पेटवायचं काम एक 2-3 दिवसांनी आम्ही शेतात केलं. मग ऊसाचा फड बघा, जाऊन बघितलं की ऊसाचा फड कशा प्रकारे पेटवतात. मलाही माहीत नव्हतं, कारण जॉब आणि घर याच्यामध्ये काही गोष्टी या शेतातल्या माहीत होत नाहीत अगदी प्रत्यक्ष जवळ. पण यावर्षी म्हटलं की आपण प्रत्यक्ष जवळ जाऊन लांबून बघितलेलं होतं, आपण फड कसा पेटवतात ते बघायचं. तर फड पेटवत असताना माझ्या लक्षात आलं की अगोदर कडेची बाजू पाला वगैरे एकत्र केला जातो, म्हणजे प्रत्येक कडेला ऊसाचा जो पाला आहे तो शेताच्या कडेला एकत्र केला जातो आणि तिथं थोड्या थोड्या प्रमाणात हा ऊस पेटवून द्यायचं काम केलं जातं. मग तो ऊस पुढं असा आतपर्यंत पेटत जातो आणि ही ऊस पेटवण्याची पद्धत मला इथं माहीत झाली. हे बघा तुम्ही बघू शकता की कडेनं हा असा ऊस पेटवतात आणि हा ऊस पेटवताना सुद्धा अगदी काळजी खूप घ्यावी लागते, कारण हा सर्वत्र ऊसाचा पाला पसरलेला असतो आणि ह्या पाल्याची जी धग आहे, म्हणजे पेटवलेल्या या अग्नीची जी धग म्हणूया ती इतकी जबरदस्त असते की शेजारची झाडंसुद्धा त्या अग्नीनं होरपळू शकतात. म्हणून तो पाला थोडासा त्या झाडापासून पण लांब नेऊन
लांब घेऊन पेटवावा काय हो? लागतो. झाडांना सुद्धा आपल्याला जपावं लागतं. थोडीशी हळ लागतेच त्या झाडांना, पण पर्याय नसतो. आणि हा ऊस पेटवल्यानंतर सुद्धा त्याच्या ज्या अग्नीच्या ज्वाला आहेत, जो धूर आहे तो खूप उंचपर्यंत हा असा जातो. आणि त्याचं मग जे धुराचे सुद्धा कण आहेत ते आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आपल्याला दिसून येतात. आम्ही काय करतो की हा ऊस रात्री पेटवल्यानंतर परत सकाळी याच्यामध्ये पाणी सोडतो. म्हणजे त्याचं जे कसपट किंवा कचरा पडलेला असतो, जळून गेलेली जी राख असते ती पाणी सोडल्यामुळं उडत नाही आणि परिसरामध्ये इतरत्र जास्त पसरत नाही. ऊस पेटवून झालेला आहे आणि अजून हे त्याचबरोबर शेजारचे सुद्धा सगळे शेतात आहेत आणि मी आता घरी स्वयंपाकासाठी आलेली आहे.